नमस्कार. 23 मार्च रोजी दरवर्षी शहीद दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरात शहीद दिवस साजरा केला जातो. 23 मार्च रोजी इंग्रजांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या भारत मातेच्या वीर जवानांना फाशी दिली होती. त्यांच्या या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवीन दिशा मिळाली. त्यामुळेच आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. 23 मार्च आणि 30 जानेवारी असे 2 दिवस भारतामध्ये शहीद दिवस म्हणून साजरे करण्यात येतात. 1928 मध्ये भारतातील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडमधून सायमन कमिशन नावाचं शिष्टमंडळ आले होतं. भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. त्यावेळी लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता. सायमन परत जाच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी आक्रमणात लाला लजपत राय जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. देशभक्तीने भारावलेल्या क्रांतिकारकांना हे सहन झाले नाही. क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या लाहोर पोलीस ठाण्यातील इंग्रज अधिकारी सँडर्स याला ठार मारण्याचे ठरवले. त्याप्रमाणे लालाजींच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेश पालटून पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकडे गेले. सँडर्स दिसताच सुखदेव यांनी संकेत दिला. भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळ्या झाडून त्याचा बळी घेतला. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंडखोर करून ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन पी सँडर्सची हत्या केल्याप्रकरणी 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीय रक्त आणखी पेटून उठलं. त्यांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्याची चळवळ अधिक प्रखर झाली. शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी 23 मार्च रोजी श्रद्धांजली वाहत हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. शहीद भगतसिंग यांनी आपल्या छोट्याशा आयुष्यात वैचारिक क्रांतीची ज्योत पेटवली. भगतसिंग यांच्या विचारांनी आजही तरुण प्रभावित आहेत. भगतसिंगांची लढाई केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरतीच मर्यादित नव्हती, तर ती सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठीही होती. ब्रिटिशांच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्याबरोबरच समाजवादी रचनेवर आधारित समाज निर्माण करण्याचे भगतसिंग यांचे स्वप्न होतं. सर्व माणसांच्या काही अत्यावश्यक गरजा आहेत. सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या अत्यावश्यक गरजा भागविण्याची सोय होणे म्हणजे समाजवाद, अशी भगतसिंगांनी व्याख्या केली होती. त्यांनी म्हटले होते की क्रांती म्हणजे सध्या अस्तित्वात असणारी साम्राज्यवादी भांडवली समाजव्यवस्था संपूर्ण उलथून टाकून तिच्या जागी समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करणे होय. आज शहीद दिनानिमित्त या तीनही देशभक्तांना, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीनही देशभक्तांना माझे मनपूर्वक त्रिवार अभिवादन. धन्यवाद.